मोठा मुद्दा गाजतोय तो म्हणजे किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधीचा। ही समाधी काढून टाकण्याच्या मागणीचा संभाजीराजेंनी पुनरुच्चार केला। समाधीची ऐतिहासिक नोंद नाही, शिवाय वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारकात नोंद नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलं असल्याचं बघायला मिळतंय। कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाहीये की तिथं वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जे अग्नी दिली त्यांनी उडी मारली। एक ही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने, मग ते डाव्या विचाराचे असतील, उजव्या विचाराचे असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील, एकही इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत। कोणाला आवडेल का की त्या वाघ्या कुत्र्याची स्मारकाची उंची सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच आहे? हे कुठल्या शुभक्ताला आवडेल? एका कुत्र्याच्या समाधीसाठी तुकोजीराव महाराज हे कशी मदत करतील एका कुत्र्याच्या समाधीसाठी? उलट माझं तर म्हणणं आहे, तुम्ही तुकोजी महाराजांची बदनामी करायला लागलेले आहे। तुकोजी महाराज हे खऱ्या अर्थाने शिवभक्त होते।